त्यांना सुचलाय आली तिथे. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपेट त्यांनी उचलून नेलं. बीडच्या मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्या प्रकरणातील आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आले. पण जेव्हा संतोष देशमुख केजच्या दिशेनं रवाना झाले तेव्हा केज आणि मसाजोगच्या दरम्यान काय घडलं? त्यांचा कार चालक काय करत होता? त्यांचं कुणाशी वैर होतं का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. पण या प्रकरणी त्यांचा कार चालक असलेल्या आतेभावानं मोठे खुलासे केले आहेत. त्यांचा आतेभाऊ शिवराज देशमुख हे नेमकं काय म्हणाले एकदा पहाच. तर ती मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पुढून एक काळ्या रंगाची कार आली मेन टोल नाक्यामध्ये. तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती. पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर. सेंटर लॉक खोलले आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते. ते मागचे काही दिसले नाहीत. पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. त्यांनाच उचलायला त्यांनाच उचलाय आलं तिथे. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपेट त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं. हा. पण त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच? हा, शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते? हा, तिथून जी झालं ती झालं. देशमुखांना पहिली हाणामार केली आणि 5 सेकंदात उचलून नेल्याचं शिवराज म्हणाले. मात्र या प्रकरणी त्यांचा भाऊ काय बोललाय हेही ऐका. तेवढा लास्ट कॉल माझा फोन आलेला. आणि जे इथं जे किरकोळ चिल्लर चाललर त्यांचं काही झालं होतं बाचाबाची, ते सोडायला माझा भाऊ गेला होता. ते भाऊ गेला असताना माझ्या भावाला पण तिथं मारलं. त्यांनी थोडं प्रत्युत्तर म्हणून धक्काबुक्की केली असेल, थोडं नॉर्मली. पण ह्याचा काय एवढं म्हणजे मोठा इश्यू व्हावा असं काही एवढं मोठं नव्हतं. हे जे आरोपी आहेत हे मला आरोपी माहिती आहेत. मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. सुदर्शन घुले त्या दिवशी तिथं होता. प्रतीक घुले तिथं होता. कृष्णा आंधळे तिथं होता. त्याच्यानंतर अजून सुधीर सांगळे तिथं होता. हे सगळे लोक तिथं आलते. ह्यांच्यासोबत अजून 4-5 जण होते. आम्ही त्यांना आमची माणुसकी दाखवली. सगळा गाव इकडून उभा होता. पण आम्ही पोलीसच्या संरक्षणामध्ये त्यांना जाऊ दिलं. आमचं काही दुश्मनीच नव्हती ना. भावाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे फरार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि सुदर्शन घुले हा या घटनेचा मुख्य आरोपी असल्याचा दावा या भावाने केलाय. दुसरीकडे अख्खं गाव रस्त्यावर उतरलंय. पत्नी, आई आणि भावासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तसंच जरांगे पाटलांसह संदीप क्षीरसागर यांनीही कुटुंबाची भेट घेत इशारा दिलाय. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेणार? देशमुखांच्या हत्येमागे मास्टरमाइंड कोण आहे? आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळणार का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.